कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॉटेल हुडकायची गरज नाही आणि साफसफाईची पण गरज नाही. तुम्ही माझ्या घरी चला. म्हणजे काय? लहानपणी किती वेळा आहे मी या घरात खेळायचो आणि इथंच झोपायचो. तात्या मला घरी घेऊन जायला यायचं ना, तर तूच म्हणायचीस ना राहू दे की त्याला, इथं त्याचंच घर आहे. आता तुमचं घर जर माझं आहे तर माझं तुमचं का नाही? अरे पण तुझं लगीन घर आहे. अगं म्हणून तर म्हणतोय चला. लगीन घर माणसांनी भरलेलं असलं की बरं वाटतं ना. आणि आजी, तसं बी आम्हाला लहानपणापासून आजीचं प्रेम मिळालंच नाही ग. तू आलीस तर माझ्या बहिणींच्या आयुष्यातली ती पण कमी भरून निघाल ना. चालतंय की, म्हणजे मला चालल, पण या पोरासनी चालेल का नाही माहित नाही. काय रे पोरानो, चालतंय का? चला ना, आम्हाला पण बरं वाटेल. हा, चालेल चालेल, याच्यापेक्षा बरंच असेल. जाऊयात आपण. जाऊया तुझ्या घराकडं. अरे त्या निमित्तानं शंकरची आणि पोरींची भेट तर होईल. मी घरी कळवतो. हा? हे बघा, आपण जमिनीच्या कामासाठी आलोय गावात, ते आपल्यातच ठेवायचं. सूर्याच्या कानापर्यंत जाता कामा नाही. हा, त्यांचं लगीन घर आहे. उगाच आपण ज्या कामासाठी आलोय तेच नाही सांगू. त्यांच्या आनंदावर कशाला मिठाचा खडा टाकायचा. तवा ध्यानात ठेवायचं, आपल्याकडेच या गोष्टी ठेवायच्या. हा, हॅलो राजू, ऐक, आपल्या घरी स्पेशल पाहुणे येणार आहेत. काय ते तुला आल्यावर सांगतो. ऐक, त्यांची खाण्यापिण्याची राहण्याची एकदम व्यवस्थित मस्त व्यवस्था झाली पाहिजे. हा, लांबून आले दमलेत ते, त्यामुळे पटपट आवरा. काय? हा, आवरा पटपट, आलो आम्ही लगेच. हा, तुळजा, तयारी झाली का बघून ये. पाहुणं कधी पण पोहोचतो. हे बघ, शिव आणि बायाजी माझ्यासाठी लय खास माणसं, त्यामुळे सगळी व्यवस्थित सोय झाली पाहिजे. काय? जा. अक्का, ह्याच्यातलं एक पण माणूस ओळखीचा नाही. तेच की. बाय मावशी, तू अगं किती वर्षांनी पाहिला बोलाय गावाला. मला तर वाटलं होतं ह्या जन्मात आपली काही भेटच होत नाही बघ, पण तुला बघून लई बरं वाटलं. अरे पाखरू भरकटलं तरी संध्याकाळी आपल्या घरट्यातच परत येतंय का नाही, तसंच आहे. अरे मला तर लई वाटतंय की गावाकडेच येऊन राहावं तुमच्या सगळ्यांसोबत. पण ही पोरं ऐकत नाहीत रे, ती सोडायला तयार नाहीत मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.